शेतकरी मित्रांनो नमस्कार. महायोजना दूतमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आपल्याकडे सोलार पंप लागलेले आहेत किंवा लागणार आहेत आणि भरपूर जे आहेत ते शेतकरी सोलार पंपाचे अर्ज करणार आहेत आणि भरपूर जणांच्या शेतामध्ये जे आहे ते सोलार इन्स्टॉल झालेले आहेत. परंतु तुमच्या लागलेल्या सोलारपैकी जवळपास 70% शेतकऱ्याच्या काही ना काही त्याच्यामध्ये तक्रारी आहेत. आता ही तक्रार नेमकी कशी सोडवावं, कोण सोडवणार आणि या तक्रारी नेमक्या करायच्या कुठं या संदर्भात कुणालाच माहीत नाही आणि कंपन्या सुद्धा या संदर्भात काहीही सांगत नाहीत आणि शेतकऱ्याला रिप्लाय सुद्धा देत नाही. आता शासनाने काय केलेलं आहे की वेबसाईटवर एक मागेल त्याला सोलारमधून आपण ज्यावेळेस ज्या ठिकाणी फॉर्म भरतो त्या ठिकाणी काय केलेलं आहे की तक्रार करण्यासाठी एक ऑप्शन दिलेला आहे. आता बऱ्यापैकी त्या ठिकाणाहून तक्रारी सॉल्व्ह होत आहेत आणि बऱ्यापैकी त्याच्यामध्ये तशाच त्या पडून आहेत. नेमकी ती तक्रार कशा पद्धतीने करायची आणि ते तक्रार करण्यासाठी तुम्हाला काय काय सामग्री लागती हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही महायोजना दूतच्या चॅनलवर जर नवीन असाल किंवा इंस्टाग्राम फेसबुकला जर व्हिडिओ बघत असाल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि इंस्टाग्राम फेसबुकला बघत असाल तर तिथे फॉलो करून ठेवा. मित्रांनो, आपल्या चॅनलवर सोलारविषयी ही नवनवीन माहिती त्या ठिकाणी येत असते. बघा, आता तुम्हाला तुमच्याकडं आता भरपूर शेतकऱ्यांचे सोलार, कोणाचे पॅनल फुटलेत, कोणाचा कंट्रोलर खराब आहे, कोणाची मोटर चालत नाहीत. तर ही कंप्लेंट नेमकी कशा पद्धतीने करायची ते आपण बघूयात. बघा, सर्वप्रथम मी तुम्हाला वेबसाईट दाखवतो की आपण मागेल त्याला सोलार पंप जी काही आपली गव्हर्नमेंट ज्या ठिकाणाहून आपण काय केलंय फॉर्म भरलाय त्याच ठिकाणी म्हणजे गुगलमध्ये तुम्ही मागेल त्याला सोलार योजना मागेल त्याला सोलार पंप या ठिकाणी तुम्ही टाकू शकता. तुम्हाला जीही वेबसाईट समजती, मराठीमध्ये समजत असाल तुम्ही मराठीमध्ये तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता. घेतल्याच्या नंतर तुम्हाला ही वेबसाईट ओपन होईल आणि स्पष्ट त्या ठिकाणावर काय होतं की एक तक्रार निवारण म्हणून हे तुम्हाला एक ऑप्शन दिसेल. इथे काय आहे, तुमची तक्रार जर अगोदर टाकली असेल तर तिची तुम्हाला स्टेटस पाहता येईल किंवा तक्रार टाकायची असेल तर तक्रार नोंदवा या ठिकाणावर तुम्हाला जायचं आहे. नवीन एक पेज ओपन होईल. आता इथे बघा, इथे तुम्हाला काय काय लागणार आहे बघू शकता. तुमच्याकडे बेनिफिशरी ID हा असणं गरजेचं आहे. नसेल तर तो कसा शोधायचा ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यासोबतच या ठिकाणी तुमचा आधार नंबर मोबाईल नंबरला लिंक असणं गरजेचं आहे. बघा, आता इथे एक तुम्हाला गोष्ट सांगतो की बऱ्याचशा शेतकऱ्यांचे मध्यंतरी काय झालं होतं की आता मोबाईल नंबर डबल वापरल्यामुळं काय झालं होतं की म्हणजे फॉर्म रिजेक्शनमध्ये आले होते. मोबाईल नंबर अपडेट करण्यासाठी ऑप्शन आला होता. पण आता इथं मोठी भानगड अशी झालेली आहे, तुमचा फॉर्म नंबर, तुमचा आधार नंबर आणि आधार नंबरला लिंक असलेला मोबाईल आणि फॉर्मला लिंक असलेला मोबाईल नंबर जर एकच असेल तरच ही कंप्लेंट या ठिकाणाहून होत आहे. अन्यथा या ठिकाणाहून कंप्लेंट होत नाही. अशा शेतकऱ्यांनी तात्काळ महावितरण जे जवळील महावितरण ऑफिस आहे त्या ठिकाणाहून जाऊन जो आधारला मोबाईल नंबर आहे तोच त्या ठिकाणावर जाऊन अपडेट करून घेणं आणि याच्यावरून तुम्हाला कंप्लेंट नोंदवायची आहे. आता त्याला कसं करायचं आहे, तुम्हाला इथं तुमचा जे काही MTID आहे तो टाकायचा आहे. त्याच्यानंतर तुम्ही सर्च बिन करू शकता किंवा म्हणजे इथे तुम्हाला तुमचा आधार नंबर व्हॅलिड करायचा आहे. बघा, आता आधार व्हॅलिड आधारवर क्लिक केल्याच्या नंतर अशी एक विंडो ओपन होईल. इथे तुम्हाला ॲग्री करायचं आहे. ॲग्री केल्याच्या नंतर इथं जो नंबर फॉर्मला लिंक आहे, जो नंबर आधारला लिंक आहे तो टाकायचा आणि ज्या बेनिफिशरी आहे म्हणजे ज्याच्या नावावर सोलार पंप आहे त्याच व्यक्तीचा आधार क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे. OTP टाकायचा आहे आणि OTP सेंड करायचा आहे. या ठिकाणी OTP टाकून हे व्हॅलिडेट होईल. जर तुमचं सर्व काही बरोबर असेल तरच हे या ठिकाणाहून व्हॅलिडेट होणार आहे, अन्यथा व्हॅलिडेट होणार नाही. नंबर जर चुकीचा असेल तर महावितरण ऑफिसमध्ये जाऊन, कार्यालयामध्ये जाऊन संबंधित कोण अधिकारी आहे त्याच्याकडून हाच जो आधारला लिंक नंबर आहे तो त्या ठिकाणी अपडेट करणं गरजेचं आहे. तरच ती तक्रार त्या ठिकाणाहून होऊ शकते. आता तक्रार टाकताना एक मायना खाली येतो. तक्रार टाकते वेळेस तिथे तुम्हाला स्पष्ट विचारलं जातं नेमकं तुमचं कारण काय आहे. तुम्ही मराठीमध्ये सुद्धा लिहू शकता की सदरील म्हणजे जर पॅनल फुटले असतील, वादळी वाऱ्यानं माझे पॅनल फुटले किंवा जंगली प्राण्यानं जे बी असेल ते तुम्ही त्या ठिकाणी कारण हे नोंदवू शकता. आता जर तुम्हाला तुमची MTID जर माहीत नसेल तर अशा वेळेस काय करायचं, बघा तुम्ही सर्च करू शकता. या ठिकाणाहून जे तुमचा तालुका आहे, जिल्हा आहे, या ठिकाणाहून तुम्ही सिलेक्ट करू शकता. तालुका सिलेक्ट करा, जिल्हा सिलेक्ट करायचा, तालुका सिलेक्ट करायचा आणि या ठिकाणाहून तुमचं जे काही विलेज आहे विलेज तुम्ही जे आहे ते टाकून या ठिकाणी सर्च करू शकता. बघा, आता इथे तुम्हाला तुमचं नाव किंवा शेवटचं नाव, जसं आता मी टाकलं इथे, मी टाकतो एक, मी
एक शेवटचं नाव टाकलं, बेनिफिशरीचं शेवटचं नाव टाकलं, जर स्पेलिंग मिस्टेक असेल पूर्ण नाव तर येत नाही. सर्च केल्याच्या नंतर जेवढे काही तुमचे जाधव नावाचे व्यक्ती असतील तेवढ्याचं डिटेल या ठिकाणावर दिलं जातं. या पद्धतीत तुम्ही तुमचा MK MTID शोधू शकता. अशा पद्धतीत जे आहे तर तुमचं जे काही जिल्हा, नंतर तालुका, नंतर विलेज निवडून तुम्ही त्या ठिकाणावर ते तुमचं डिटेल शोधू शकता. आता याबद्दल सविस्तर कंप्लेंट जे आहे ते कशा पद्धतीनं दिसते, कशा पद्धतीनं करायची आहे, एखादा बेनिफिशरी आयडी आल्याच्या नंतर मी नक्कीच पूर्णपणे व्हिडिओ यामध्ये करून दाखवणार आहे तुम्हाला. पूर्ण कंप्लेंटचं म्हणजे तक्रारीचं निवारण कसं होतं, काय होतं हे सुद्धा बघणार आहे. आता बघा, एक कंप्लेंट आयडी होता माझ्याकडं, आम्ही कंप्लेंट केली होती. आता त्याचं तक्रार निवारण झालेलं आहे. म्हणजे मी एक 4 दिवसापूर्वी एक 8 दिवसापूर्वी एक कंप्लेंट टाकली होती. बघा या ठिकाणावर काय केलं होतं, एक कंप्लेंट आम्ही टाकली होती. तर या कंप्लेंट बद्दल मी तुम्हाला थोडक्यात दाखवतो हे कसं हे होतं. ही शक्तिपंपाची होती. शक्तिपंप जरा थोडंसं म्हणजे याच्या बाबतीमध्ये जरा स्ट्रिक्टली आहे, त्याच्यामुळे ह्या कंप्लेंट लवकर सॉल्व्ह झाल्या शेतकऱ्याच्या. आता स्ट्रिक्टली म्हणजे आमच्या भागामध्ये आहे. आता तुमच्या भागामध्ये काय सर्व्हिस आहे ते आम्ही नाही मागू शकत, की बाबा तुम्हाला वाटेल की शक्तिपंपाचं मी हे करतोय. हे बघा या ठिकाणी बेनिफिशरी सर्च केल्याच्या नंतर असा दिसतो रेस ID, आणि त्याच्यानंतर काय झालं होतं की रिक्वेस्ट टाईप सोलार पॅनल डॅमेज बाय आउटसाइडर, म्हणजे सोलार पॅनल हे डॅमेज झाले होते. त्याच्यानंतर रिक्वेस्ट ID क्लिक केल्याच्या नंतर आपण इथे टाकलं होतं की बघा वादळामुळे सोलार स्ट्रक्चर उडाले आणि पॅनल डॅमेज झाले, स्पष्ट मराठीमध्ये टाकलं होतं. आता ही कंप्लेंट रेस केली होती कधी, 15/6/2026 आपण ही कंप्लेंट टाकली होती. तर याच्यामध्ये बघा तुम्हाला कंप्लेंट टाकल्याच्या नंतर या पद्धतीत तुमचा डीलरचा नंबर वगैरे ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणावर येतात. आणि ही जे आहेत हे पॅनल 15/6 टाकले होते. तर ही कंप्लेंट रिझॉल्व्ह झाली. इथे त्यांनी मेन्शन केलं नाही कंप्लेंट कंप्लेंट स्टेटस ही क्लोज्ड, म्हणजेच यांनी काय केलेलं आहे की हे पॅनल शेतकऱ्याला दिले आहेत. सॉरी हे तर थोडंसं काहीतरी चुकीचं झालंय का, नाही हे पॅनल क्लोज, म्हणजे हे शेतकऱ्याला पॅनल दिले विदिन हे 8 दिवसाच्या आत हे पॅनल या ठिकाणी शेतकऱ्याला मिळाले होते. ही कंप्लेंट क्लोज झाली. जवळपास याच्यावरून या पोर्टलवरून जर तुम्ही कंप्लेंट करत असाल आणि ह्या कंप्लेंटचा जर फॉलोअप घेत असाल तर नक्कीच या ठिकाणाहून ह्या कंप्लेंट सॉल्व्ह होतील. परंतु इथे एक प्रॉब्लेम असा येत आहे की ते मोबाईल नंबरचा प्रॉब्लेम भरपूर येत आहेत. आता याच्याबद्दल जे आहे तर थोडंसं महावितरणवाल्याला लक्ष देऊन एकतर ते नंबर अपडेट करून द्यायला हवेत, किंवा म्हणजे आधारला लिंक मोबाईल नंबर आणि जे फॉर्मला लिंक मोबाईल नंबर जर डिफरंट असेल तर अशा शेतकऱ्याच्या सुद्धा जे आहे ते तक्रारी त्या ठिकाणाहून व्हायला हव्यात. नंतर जे काय होईल की शेतकऱ्यांना तक्रार नोंदवून घेण्यासाठी हा मार्ग सोपा होईल आणि तक्रारी जे आहेत ते जे काही शेतकऱ्याचे प्रॉब्लेम झालेले आहेत ते लवकरात लवकर सॉल्व्ह होतील. आशा करतो की ही माहिती तुमच्या उपयोगाची असेल. त्यावेळेस इतर शेतकरी बांधवांबरोबर व्हिडिओला शेअर करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुक किंवा इंस्टाग्रामला जर व्हिडिओ बघत असाल तर त्या ठिकाणी मला फॉलो करून ठेवा. धन्यवाद.